नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अँजेला डकवर्थ यांनी लिहिलेल्या ग्रीट या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत. ग्रीट म्हणजे हिम्मत, चिकाटी. जगातील सर्व महान धावपटू, डॉक्टर्स, कलाकार, उद्योजक आणि वकील यांच्या यशामध्ये जे सिक्रेट आहे ते म्हणजे ग्रीट. तुम्ही जन्मतःच प्रतिभावंत असले पाहिजे असं काहीच गरजेचं नाही. तुम्ही कोणीही असाल आणि कसेही असाल तरीही तुमच्यामध्ये ग्रीट असणारच. या पुस्तकातून आपल्याला ग्रीट म्हणजे नेमकं काय हे समजतं. यशस्वी होण्यासाठी प्रतिभावान असणं कितपत महत्त्वाचं आहे आणि ध्येयाची स्पष्टता किती महत्त्वाची असते हे देखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळतं. आयुष्यात हार न मानता पुढे जात राहण्याचं महत्त्व आपल्याला या पुस्तकातून समजतं. जर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनायचं असेल आणि तुम्ही तुमच्या ट्रू कॉलिंगची वाट बघत असाल आणि स्वतःचं एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व बनवू इच्छित असाल तर तुम्ही ही समरी शेवटपर्यंत नक्की ऐका. लेखिका अँजेला डकवर्थ यांनी मेडिसिन, बिझनेस, कला, कायदा आणि क्रीडा क्षेत्रातल्या मोठ्या दिग्गज आणि यशस्वी लोकांची मुलाखत घेतलेली आहे. या मुलाखतींमध्ये अँजेलाने त्या सर्व यशस्वी लोकांना विचारलं की कोणत्या क्वालिटीज यशस्वी होण्यात सर्वात जास्त मदत करतात आणि असं देखील विचारलं की कोणत्या गोष्टी यशस्वी लोकांना बाकीच्या लोकांपेक्षा वेगळं करून असामान्यतेचा दर्जा देतात. अँजेलाने अशा कित्येक प्रतिभावंत लोकांना पाहिलं आहे ज्यांना त्यांच्या क्षेत्रात बेस्ट बनण्याच्या अगोदर बऱ्याचदा अपयशाला सामोरे जावं लागलं. अँजेलाने हे सुद्धा ऑब्झर्व केलं की यशस्वी लोकांमध्ये साधारणतः 2 क्वालिटीज असतात. पहिली म्हणजे त्यांना अपयशाला सामोरे जावं लागले तरी ते लवकर हार मानून घेत नाहीत. त्या उलट ते आपले क्वालिटीज आणि स्किल्स आणखी जास्त पॉलिश करत राहतात आणि स्वतःला आधीपेक्षा बेटर बनवत राहतात. याच प्रकारे यशस्वी लोकांमध्ये साधारणतः असणारी दुसरी क्वालिटी म्हणजे ही लोक लवकर समाधान मानत नाहीत. ते त्यांच्या कामात सुधारणा करत राहतात आणि जोपर्यंत त्या कामात ते मास्टर बनत नाहीत तोपर्यंत ते थांबत नाहीत. त्यांना त्यांच्या कामावर प्रेम असतं. ते काम कितीही बोरिंग असो किंवा त्रासदायक असो, ते काम पूर्ण केल्याशिवाय ते शांत बसत नाहीत. ही लोक फार मोठे क्रिटिक्स असतात. त्यांना त्यांच्या कामात कोणती ना कोणती चूक दिसूनच येते आणि याचा परिणाम असा होतो की त्यांचं काम अधिकाधिक चांगलं होत राहतं. त्यांना त्यांच्या ध्येयाची पूर्ण स्पष्टता असते. तर आपण या 2 क्वालिटीजना पर्सिव्हिअरन्स आणि पॅशन अशी नावं देऊ शकतो. पर्सिव्हिअरन्स म्हणजे अथक परिश्रम घेणं आणि गिव्हअप न करता पुढे जात राहणं. तसेच पॅशन म्हणजे एका निश्चित दिशेने पूर्ण फोकस ठेवून ठरवलेला हेतू साध्य करत राहणं. पण यशस्वी होण्यासाठी नुसतंच प्रतिभावंत असून चालत नाही. असे कित्येक प्रतिभाशाली लोक आहेत जे एका पॉईंटनंतर समाधानी होतात. त्यामुळे ते स्वतःला कोणत्याही प्रकारची पॉलिशिंग करत नाहीत, सराव करत नाहीत आणि कोणतीही ट्रेनिंग घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्या प्रेझेंटेशनचा दर्जा हळूहळू घसरत जातो. तर दुसरीकडे असेही लोक आहेत ज्यांच्याकडे खास टॅलेंट नसतं. त्यांची सुरुवात एका ॲव्हरेज लेवलपासूनच होते, पण हळूहळू काळानुसार ते स्वतःमध्ये बदल करून आणि आपल्या ग्रीटचा वापर करून त्यांच्या क्षेत्राचे मास्टर बनतात. जरी ते सुरुवातीला प्रतिभा संपन्न नसले तरी त्यांच्यामध्ये असलेल्या 2 क्वालिटीज म्हणजे पर्सिव्हिअरन्स आणि पॅशन यांच्यामुळेच ते त्यांचं ध्येय मिळवतात. जेव्हा लोक एखाद्या खेळाडूच्या अचिव्हमेंट्स बघतात तेव्हा त्यांचं साधारणपणे हेच मत असतं की त्याच्याकडे नक्कीच काही जन्मजात टॅलेंट आहे आणि जवळजवळ सगळे असाच विचार करतात की तो एक असामान्य माणूस आहे. कधीकधी तर लोक खेळाडूंना सुपर ह्युमन समजायला लागतात. पण या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच तथ्य नाही. त्या खेळाडूंकडेही काही जादूची छडी नाही. ते देखील आपल्यासारखेच आहेत. तरीही लोकांना त्यांच्याकडे काहीतरी सिक्रेट असल्यासारखं वाटत राहतं. त्यांच्याकडे फक्त एकच सिक्रेट असतं आणि ते म्हणजे ग्रीट. त्यांच्या यशाचं गुपित म्हणजे ते दररोज तासनतास करत असलेली प्रॅक्टिस आणि अपयश आलं तरी निराश न होता प्रॅक्टिसमध्ये त्यांनी ठेवलेलं सातत्य. लोक ऑलिम्पिक्समध्ये फक्त त्यांनी केलेलं प्रदर्शन बघतात. त्यामागे असलेली त्यांची मेहनत कुणीही बघत नाही. ते त्यांच्या लिमिट्सला क्रॉस करून त्यांची रोजची प्रॅक्टिस करत असतात आणि दररोज ट्रेनिंग घेत असतात. ही सर्व मेहनत मात्र आपल्याला दिसत नाही. बेस्ट बनायचं असेल तर सातत्य आणि मेहनत गरजेची आहे. त्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. ज्यात तुम्हाला मास्टर बनायचं आहे त्याची दररोज प्रॅक्टिस तुम्हाला करावीच लागेल आणि खूप जास्त वेळ देखील द्यावा लागेल.
ज्यांच्यामध्ये ग्रिट असतं ते त्यांच्या कामावर खूप प्रेम करतात आणि काहीही झालं तरी ते गिव्हअप करत नाहीत. ग्रिट म्हणजे जे काम तुम्हाला आवडतं त्या एका कामावर प्रेम करणं, म्हणजेच त्या एका गोष्टीवर काम करण्यात खूप काळ टिकून राहणं. पण आधी प्रश्न असा येतो की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं पॅशन नक्की काय आहे आणि ते समजणार कसं? वॉरन बफे यासाठी 3 स्टेप्सचा एक उपाय सांगतात. तो असा की सगळ्यात आधी एका पेपरवर जवळपास 25 बुलेट पॉईंट्समध्ये आपल्या करिअरशी रिलेटेड आपले गोल्स लिहा. त्यानंतरची स्टेप म्हणजे जे लिहिलं आहे त्यावर लक्ष केंद्रित करा आणि नीट विचार करून त्यातले 5 असे गोल्स निवडा जे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत. त्यांना हायलाईट करा. यानंतरची तिसरी स्टेप म्हणजे जे बाकीचे 20 गोल्स आहेत ज्यांना तुम्ही निवडलेलं नाही त्यांच्यावरून लक्ष काढून टाका. नाहीतर त्यावर तुमचा वेळ आणि तुमची एनर्जी दोन्ही विनाकारण खर्च होईल आणि मेन 5 गोल्सपासून तुमचं लक्ष देखील डायव्हर्ट व्हायला लागेल. म्हणून तुमच्या करिअरशी संबंधित कोणती तरी एकच तुमची आवड असली पाहिजे, कारण माणसाने एकाच वेळेस 10 दगडांवर पाय ठेवला तर एकावर देखील तो पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्या उलट त्याची एनर्जी आणि वेळ दोन्ही विनाकारण खर्च होतं. जे तुमच्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे त्यावर तुमचा 100% फोकस असला पाहिजे. त्याच्याशी संबंधित स्किल्स इम्प्रूव्ह करत राहा आणि हे करत असताना कितीही कठीण परिस्थिती आली तरी त्याला सामोरे जा. फॉलो युअर पॅशन असा सल्ला बरेच यशस्वी लोक देतात. हीच गोष्ट कित्येकदा ग्रॅज्युएशन स्पीचच्या वेळेस देखील सांगितली जाते. तेच करा ज्यात तुमची आवड आहे किंवा आपल्या पॅशनला आपलं प्रोफेशन बनवा. ही गोष्ट शास्त्रज्ञ देखील मानतात. सर्वे आणि त्यानुसार झालेल्या अभ्यासावरून असं लक्षात आलं की जेव्हा लोक त्यांच्या आवडीचं काम करतात तेव्हा त्यांना ते काम करायला जास्त मजा येते. जवळपास 100 वेगवेगळ्या रिसर्च रिपोर्टवरून ही गोष्ट सिद्ध करण्यात आली आहे. उदाहरणार्थ, जर एखादा असा माणूस ज्याला बाकीच्या लोकांशी मिळून मिसळून राहण्याची आवड आहे आणि जर अशा माणसाला पूर्ण दिवस कम्प्युटर समोर बसून करायचं काम दिलं तर तो कंटाळून जाईल आणि त्याला ते अजिबात आवडणार नाही. अशा लोकांसाठी सेल्स एजंट किंवा शिक्षक म्हणून काम करणं जास्त योग्य ठरेल. अशाच 100 प्रकारच्या अभ्यासावरून एक साधारण गोष्ट सगळ्यांमध्ये दिसून आली की ज्या लोकांना आपल्या कामावर प्रेम आहे, म्हणजे जी लोक आपलं काम करताना ते एन्जॉय करतात, त्यांचं वैयक्तिक आयुष्य देखील बाकीच्यांपेक्षा जास्त चांगलं असतं. यासोबतच ही लोक त्यांच्या कामात मास्टर असतात. त्यांना त्यांचं काम करायला आवडतं, म्हणूनच त्यांचा परफॉर्मन्स सुद्धा जास्त चांगला असतो. ही लोक त्यांच्या सहकाऱ्यांसोबत मिळून मिसळून काम करतात आणि कुणाला काही अडलं तर ते मदत देखील करतात. ते त्यांच्या जॉबवर बऱ्याच काळापर्यंत टिकून राहतात. त्यांना सुद्धा अर्थातच बऱ्याच कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागतं, पण त्यामुळे ती लोक काम सोडून जात नाहीत आणि अशा चॅलेंजेसमुळे ते आपलं करिअर देखील चेंज करत नाहीत. ही लोक त्यांच्या प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशनला चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतात. तसं बघायला गेलं तर जगातले केवळ 13% लोकच आपलं पॅशन फॉलो करतात. याचाच अर्थ असा की केवळ 13% लोक ही आपलं काम मनापासून करतात आणि ते काम एन्जॉय करतात. तर मग बाकीच्यांचं काय? कदाचित आपल्या समाजाचा हा एक प्रॉब्लेम आहे की मुलांना ते त्यांचं पॅशन फॉलो करण्यापासून अडवतात. जसं की गायन, नृत्यकला, चित्रकला, अभिनय, रायटिंग अशा क्षेत्रात जायला ते मुलांना अडवतात. कारण समाजाच्या दृष्टीने ही सर्व क्षेत्र चांगली नाहीत. आईवडील असा विचार करतात की जर मुलांनी त्यांचं पॅशन फॉलो केलं तर त्यांचं करिअर धोक्यात येईल आणि ते त्यांच्या आयुष्यात काहीच करू शकणार नाहीत. पण असा विचार चुकीचा आहे. कित्येक लोकांनी आपलं पॅशन फॉलो करून त्यांच्या क्षेत्रात जागतिक दर्जाची कीर्ती कमावली आहे. ते एक यशस्वी गायक, चित्रकार, कलाकार, लेखक आणि डान्सर झालेले आहेत. ते असं करू शकले कारण त्यांनी तेच केलं ज्याची त्यांना खूप आवड होती. त्यांनी त्यांच्या स्किल्स इम्प्रूव्ह केला आणि त्यातूनच त्यांनी स्वतःसाठी एक योग्य आर्थिक उत्पन्नाचा मार्ग सुरू केला. आपण देखील आपल्या मुलांना त्यांच्या आवडीची कामं करायला अडवण्यापेक्षा त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना ज्यात आवड आहे किंवा त्यांना मोठे होऊन जे बनायची इच्छा असेल त्यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. जे काम करायला आपल्याला आवडतं त्याचा सराव आपल्याकडून आपोआप वाढत जातो आणि त्यामुळे आपण त्यात मास्टर बनत जातो. आपण नक्कीच आपल्या पॅशनला प्रोफेशन बनवू शकतो आणि त्याने आपण आपलं इन्कम सुद्धा जनरेट करू शकतो. जर तुम्ही तुमच्या कामात मास्टर असाल तर तुम्हाला त्याचे पैसे पण तेवढ्याच लेवलचे मिळतील.
पण जर तुम्हाला अजूनही तुमचं पॅशन काय आहे हे समजलं नसेल तरी काही हरकत नाही. प्रत्येकाला त्याचा युरेका मोमेंट मिळवण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो. तुम्हाला 10 वर्षात कमीत कमी 10,000 तास काम करायला हवं, तेव्हा तुम्ही त्या क्षेत्रातले मास्टर बनाल. पण जर तुम्ही एकच गोष्ट खूप काळापर्यंत परत परत करत राहाल तर त्याने तुम्हाला यश मिळणार नाही. स्किल्स इम्प्रूव्ह होणं देखील फार महत्त्वाचं आहे. एक ध्येय पूर्ण झालं की लगेच दुसरं ध्येय निश्चित करा. त्यानंतर अजून एक नवीन ध्येय डोळ्यासमोर ठेवा. यशस्वी लोकांना ते कशा कशात कमी आहेत हे माहीत असतं, म्हणून ते त्याच्यावर काम करून स्वतःला इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करत राहतात. पण त्या कमतरतेमुळे ते गिव्ह अप करत नाहीत आणि चांगल्या गोष्टींनी समाधानी बनून बसून देखील राहत नाहीत. ते त्यांच्या परफॉर्मन्समध्ये काही ना काही सुधारणा करतच असतात. आणि जर तुम्ही या गोष्टीचा एक ग्राफ बनवला तर आपल्याला हे समजेल की जे लोक सुरुवातीलाच गिव्ह अप करतात ते त्यांच्या स्किल्स डेव्हलप करण्यात मागे राहून जातात. जी लोक दर दिवशी एकच काम परत परत करतात त्यांच्यात पण बेटरमेंट येत नाही. पण जागतिक दर्जाचे एक्सपर्ट्स नेहमी त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटवर भर देत असतात आणि हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. प्रोफेसर अँड्रिक हे एक मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांनी जगातल्या मोठ्या आणि यशस्वी लोकांचा खूप जवळून अभ्यास केलेला आहे. एके दिवशी एका महिलेने त्यांच्याकडून सल्ला मागितला. सर, मी रोज सकाळी उठून जॉगिंगला जाते पण माझ्यात सुधारणा येत नाहीये. माझं तर असं स्वप्न आहे की मी ऑलिम्पिकमध्ये परफॉर्म करू. त्यावर प्रोफेसरने विचारलं की जॉगिंग करताना त्या एखादं विशेष टार्गेट सेट करून ठेवतात की नाही. त्यावर त्यांनी असं सांगितलं, फिट आणि निरोगी राहण्यासाठी मी जॉगिंग करते. त्यावर प्रोफेसर म्हणाले, जेव्हा तुम्ही जॉगिंग करता तेव्हा एक फिनिश टाईम किंवा एखादं अंतर ठरवून त्याला पार करण्याचं टार्गेट ठेवा. तुमच्यात पर्टिक्युलर काही असायला हवं ज्याला तुम्ही सातत्याने डेव्हलप करू शकाल. त्यानंतर त्यांनी त्या महिलेला विचारलं की जॉगिंगच्या वेळेस त्यांच्या डोक्यात काय सुरू असतं, कोणत्या प्रकारचे विचार डोक्यात सुरू असतात. त्यावर त्या महिलेने सांगितलं, मी कधी कधी माझ्या दिवसभराच्या कामाबद्दल विचार करत असते किंवा जेवायला काय बनवू असा विचार करत असते. प्रोफेसरने त्यावर असं सांगितलं की तुम्हाला तुमच्या प्रोग्रेसचा रेग्युलर ट्रॅक ठेवायला हवा. तुम्ही दररोज किती अंतर पार करता, तुमची स्पीड कशी असते, हार्ट रेट कसे असतं आणि हे सगळं करताना तुम्ही किती इंटरव्हल घेता, या सगळ्या गोष्टींचा रेकॉर्ड ठेवायला सुरू करा. जर तुम्ही रोज तेच रिपीट करत राहिलात तर बेटरमेंट कधीच शक्य होणार नाही. जगातल्या सगळ्या यशस्वी लोकांकडे एक हेतू असतो जो त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. हा हेतू म्हणजे अशी इच्छा ज्याने दुसऱ्यांचं चांगलं होईल. कोणत्याही यशाच्या प्रवासाची सुरुवात करताना एक आवड असते, म्हणजेच असं काम शोधणं जे काम करताना तुम्हाला मजा येईल, म्हणजेच ते काम करताना तुम्ही एन्जॉय कराल. याच्या पुढची लेवल आहे प्रॅक्टिस आणि सेल्फ डिसिप्लिन. कितीही अवघड परिस्थिती आली तरी आपलं करिअर कधीच सोडू नका. आणि शेवटची लेवल म्हणजे पर्पज. तुम्ही जे काही करता त्यामागे एक मोठा हेतू असलाच पाहिजे. तुम्ही हे देखील बघायला हवं की तुमच्या उद्देशाने दुसऱ्यांना त्याचा किती फायदा होतोय. हे आपण गवंड्याच्या उदाहरणावरून जास्त चांगल्या प्रकारे समजू शकतो. एके दिवशी 3 गवंडी उन्हात काम करत असतात. तेव्हा तिथे एक अज्ञात माणूस येतो आणि त्या तिघांना विचारतो, हे तुम्ही काय करत आहात. या प्रश्नावर पहिला गवंडी उत्तर देतो की तो वीट पसरवत आहे. दुसरा सांगतो की तो मंदिर बनवत आहे आणि तिसरा सांगतो की तो देवाचं घर बनवत आहे. तिघांच्या उत्तरावरून हे दिसून येईल की पहिल्या गवंड्यासाठी त्याचं काम म्हणजे फक्त एक जॉब आहे आणि तेवढंच तो मानतो. दुसऱ्यासाठी ते एक करिअर आहे आणि तिसऱ्यासाठी ते एक पॅशन आहे. तो त्या कामाला त्याचा मोठा हेतू जोडून करतो. म्हणजे जी लोक आपल्या कामासाठी कोणता उद्देश शोधतात ते बाकीच्यांच्या तुलनेत जास्त यशस्वी होतात. ही लोक त्यांची कामं आनंदाने करतात. केवळ काम करतानाच नाही तर आयुष्यात असणाऱ्या बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा ते आनंदी असतात. तुमच्या बाबतीत काय घडतं? तुमचं काम म्हणजे तुमच्यासाठी एक जॉब आहे, करिअर आहे, की ते तुमच्यासाठी जगण्याचं एक पॅशन आहे? तुम्ही तुमचं काम फक्त पैसे कमावण्यासाठी करता का तुम्ही तुमचं काम प्रमोशन मिळवण्यासाठी करता, की तुम्ही दुसऱ्यांचं आयुष्य बेटर करण्यासाठी काम करता? या समरीमध्ये आपण ग्रीटबद्दल माहिती मिळवली. म्हणजेच तुम्हाला सगळ्यात जास्त जे आवडतं ते करणं आणि त्याबद्दल माहिती मिळवत राहणं. ग्रीट म्हणजे स्वतःच्या लिमिट्सला वाढवत राहणं.
आपण बऱ्याचदा स्वतःच्या लिमिट्सने स्वतःला बांधून ठेवतो आणि त्यामुळे आपली स्वप्न आपण पूर्ण करू शकत नाही. पण त्या लिमिट्सला तुमच्या रस्त्यावरचा काटा बनू देऊ नका. स्वतःला नेहमी आव्हान देत राहा. हे नेहमी लक्षात ठेवा की ज्या माणसाला स्वतःचे वीक पॉइंट्स माहीत असतात तोच त्यांना दूर करू शकतो. तुम्हाला आता हे समजलंच असेल की उत्तम बनण्यासाठी टॅलेंटपेक्षा रेग्युलर प्रॅक्टिसची जास्त गरज आहे, आणि ती सुद्धा 10,000 तासांची प्रॅक्टिस. असं केलं तर तुम्ही हळूहळू डेव्हलप होत जाता. आणि या सगळ्या गोष्टींसाठी तुमच्याकडे एक मोठा हेतू देखील असला पाहिजे. म्हणून आपलं ध्येय आणि त्यामागचं उद्दिष्ट शोधा, आणि मग मात्र काहीही झालं तरी आपलं ग्रिट कधीच सोडू नका. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.